देशातील कोणत्या विद्यापीठाची गुणपत्रिका आणि पदवी हवी? पैसा फेका आणि आम्ही बनवून देऊ. शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या मार्कशीट आणि पदवी रॅकेटचा पर्दाफाश चंद्रपूरच्या दुर्गापूर पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी वैभव सोनुले नामक एक आरोपी अटकेत असून रॅकेटचा मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे. मुख्य सूत्रधार मूळ चंद्रपूरचा असून सध्या राज्याच्या विविध भागात वास्तव्याला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या आरोपींकडून 2 आलिशान वाहनं जप्त करण्यात आली आहेत. प्रत्येक गुणपत्रिका आणि पदवी यासाठी 5 ते 10 लाख रुपये घेतले जात होते. पोलीस तपास सध्या प्राथमिक अवस्थेत असून आरोपींची एकूण मोडस ऑपरेंडी आणि व्याप्ती लक्षात घेता धक्कादायक बाबी उजेडात येण्याची शक्यता आहे. आधीच नोकरीत असलेल्या आणि बढती पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी यातून सर्वाधिक पदव्या मिळवल्या असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनं शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. तक्रार दाखल केली. बनावट प्रमाणपत्र, डिग्री, त्यामध्ये संत तुकडोजी महाराज अमरावती विद्यापीठाच्या काही डिग्र्या, काही नागपूर विद्यापीठाच्या डिग्र्या, काही गोंडवाना विद्यापीठाच्या डिग्र्या, काही राजस्थानच्या युनिव्हर्सिटी आणि माहीच्या काही डिग्र्या आहेत. अशा तशी तक्रार प्राप्त झाली. त्या तक्रारीवर आम्ही विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये एक आरोपी अटक केला आहे आणि त्याच्याकडून मी बनावटी प्रमाणपत्र, डिग्र्या अशा बऱ्याच जप्त केलेल्या आहेत आणि आता पुढे गुन्ह्याचा तपास सुरू आहे. कशा पद्धतीने काम चालायचं? हे बनावटी ते डिग्र्या तयार करून काही लोकांना 5 लाख रुपयात पूर्ण डिग्री आणि 10 लाख रुपयांना पूर्ण डिग्री अशा ते विकत होते. त्याचप्रमाणे काही नोकरी लोक आहेत WCL मध्ये, त्यांना प्रमोशन करिता डिग्रीची आवश्यकता असते. अशा प्रकारे त्यांना ते डिग्र्या विकून त्यांचा ते व्यवसाय करत होते. त्यांचा बँक अकाउंट समोर आला, काय आढळलं? बँक अकाउंटमध्ये बरेच ट्रान्झॅक्शन आहेत त्यांचे, पण आता सविस्तर तपास पुढे चालू आहे. त्याच्यानंतर आणखी याच्यात आरोपी निष्पन्न होते.